काही पदार्थ बनवायला अवघड वाटतात पण खाण्यासाठी ते तितकेच टेस्टी असतात। तसाच काहीतरी नवीन पदार्थ आज आपण आपल्या मराठवाडा किचनमध्ये बनवत आहोत। शिंगोळे बनवण्यासाठी सुरुवातीला आपण गहू, ज्वारी आणि हरभरा डाळीचं पीठ इथं घेतलेलं आहे, प्रत्येकी एक एक वाटी। आता यासाठी हिरवं वाटण, अद्रक, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता घेतलेला आहे, जिरे, ओवा। तर याची पेस्ट बनवून घेतली आणि पिठामध्ये टाकली। लाल मिरची पावडर, हळद पावडर, चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित असा घट्टसर याचा गोळा मळून घेतला आणि छोटंसं पीठ याचं घेऊन या पद्धतीने शिंगोळे बनवून घेतलेले आहेत। आता आपल्याला तयारी करायची आहे फोडणीची। त्यासाठी एक पॅन घेतला, 2 चमचे तेल टाकलं, जिरी मोहरीची कढीपत्त्याची फोडणी दिली। जे हिरवं वाटण घेतलं होतं ते यामध्ये टाकलं, मॅगी मसाला, हळद पावडर टाकून आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि एक उकळी आल्यानंतर तयार करून घेतलेले शिंगोळे त्यामध्ये टाकले। चवीनुसार मीठ टाकलं, 1 चमचा तूप टाकलं, भरपूर अशी कोथिंबीर टाकली। तयार झालेले आहेत आपले टेस्टी असे शिंगोळे। तुम्ही पण नक्की ट्राय करा।